सरपंच, आज या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या महिला ज्या आहेत त्या अगदी टेलरिंग शिकल्यात, बॅच झाली आणि कसं वाटलं ही बॅच संपन्न करताय? खरं तर मला मनस्वी आनंद होत आहे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण या मागील काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे प्रशिक्षण या ठिकाणी राबवले आणि त्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय देखील केले. आणि खरं तर आत्ता देखील आपण 30 महिलांची जी बॅच घेतली त्यामध्ये संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ड्रेसेसपासून ब्लाउजेस असतील, तसेच फ्रॉक्स असतील, अशा प्रकारचे विविध जे गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मांडणी केलेल्या आहेत आणि खूपच सुंदर असं त्यांनी शिवणकाम या ठिकाणी केलं, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि यापुढील काळात देखील त्यांनी यामधून चालना घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करू शकतात. अशाच पद्धतीने यापुढील काळामध्ये व्यवसायाची सुरुवात करा, एवढंच मी सांगेन. शीतलताई, तुम्ही आहेत आणि काय वाटतंय ही बॅच झाली? आज एक महिन्याचीच बॅच झालेली महिलांची, पण खूप छान प्रकारे त्यांची प्रगती आहे. खूप छान प्रकारे ब्लाऊज, वन पीस, परत फ्रॉक वगैरे शिवलेले आहेत. एवढंच त्यांना म्हणेन की तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून व आमच्या ग्रामपंचायतीतर्फे खूप खूप शुभेच्छा. अशीच तुमची प्रगती होऊ राहावं हीच शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहतोय महिला ज्या आहेत त्या काय वाटते, तुम्ही आता शिवण क्लास शिकल्यात आणि एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा? छान अनुभव आहे. छान सरला मॅडम छान प्रकारे शिकवला आणि सपोर्ट केला. किती दिवसाची ही बॅच होती? ती 1.5 महिन्याची बॅच होती. 1.5 महिन्यामध्ये काय काय शिकवलं? फ्रॉक, कोबडं, ड्रेस, ब्लाऊजचे 3 प्रकार, कटोरी, ड्रेसेस, साधा ब्लाऊज. अजून याच्यामध्ये काय ॲडिशनल का जे होतं ते तुम्हाला अजून शिकायचं होतं असं काय आहे? काय नाही, प्रत्येक गोष्ट शिकवली. तुम्हाला प्रॉपर शिवता येतं का आता? प्रॉपर नाही येत, पण शिवता येतं आम्हाला. शिवता येतं. काय वाटतंय? खूप छान शिकवलं. खूप शिकवलं. याचा उपयोग तुम्ही व्यवसाय म्हणून करणार का फक्त घरगुती करणार? नाही, व्यवसाय टाकणार. व्यवसाय करणार. या ठिकाणी बाकीच्या महिला आहेत आणि या ठिकाणी काय वाटतंय, तुम्ही आता बॅचमध्ये आहेत, शिकलात आणि आता शिवण क्लासच्या याच्यामध्ये काय वाटतंय? मॅडम खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं. आमची 1.5 महिन्याची बॅच सुरू केली ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आस्था फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना आभार मानते सगळ्या महिलांकडून आणि खूप छान शिकवलं. तुम्ही आता आहेत, शिकल्यात, काय अनुभव आहे? आम्हाला खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलं. म्हणजे हे शिकून आम्ही काहीतरी व्यवसाय करू शकतो किंवा घरगुती म्हणलं तरी शिवणकाम करू शकतो. आणि याआधी पण आम्हाला प्रशिक्षण 4 व्हीलरचं प्रशिक्षण दिलं होतं ग्रामपंचायत. तुम्ही 4 व्हीलर चालवता का? आस्था फाउंडेशन ग्रामपंचायत राजूने आम्हाला 4 व्हीलरसाठी खूप छान प्रशिक्षण तेव्हा पण केलं होतं. येतं का तुम्हाला चालवता गाडी? कोण कोण शिकलं होतं तुमच्या आता इथं आहेत? आमच्यामध्ये सरपंच मॅडम होत्या, सुप्रियाताई होत्या. ते शिकल्यात का? गाडी चालवताना पाहिली का त्यांना तुम्ही? पाहिली. छान अनुभव आहे तुमचा. काय नाव तुमचं? अर्चना डोंगरे. हां, अर्चना डोंगरे. अर्चना डोंगरे. ताई, तुम्ही जे आहे ते आता शिवण क्लासच्या बॅचमध्ये आहेत, काय अनुभव आहे तुमचा 1.5 महिन्यातला? अनुभव हा खूप छान आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून आमच्या मॅडम जगताप मॅडम यांनी खूप छान शिकवलं. आस्था फाउंडेशन त्यांचं पण मी आभार व्यक्त करते. आणि सर्वप्रथम त्यांनी पूर्णपणे आम्हाला स्वच्छतागृह हॉलची सोय करून दिली आणि प्रत्येक पिण्याचं पाणी, सगळ्याच गोष्टींची फॅनची वगैरे आपल्या ज्या राजुरी ग्रामपंचायतने जे आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला इथपर्यंत जे शिवण क्लासेसचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्यासाठी पण मी आभार व्यक्त करते. आणि आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. ड्रेस, वन पीस वगैरे, ब्लाऊज, ह्या गोष्टी खूप डीपली त्या मॅडमने आम्हाला खूप छान शिकवल्या. यांचं सर्वांचं धन्यवाद.